मित्रांनो, माणसाचं खरं सौंदर्य हे त्याच्या चेहऱ्यात नसतं, तर त्याच्या वागण्यात असतं. कारण चेहरा हा जन्माने मिळालेला असतो, पण वागणं हे आपली निवड असते. तुम्ही किती हुशार, किती श्रीमंत, किती प्रभावशाली आहात हे लोक सुरुवातीला बघतात, पण काही दिवसांनी ते विसरतात. मात्र तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात, त्यांना कसा आदर दिलात, हे ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. चांगलं वागणं ही अशी गोष्ट आहे जी पैशाने विकत घेता येत नाही. ती मनाच्या श्रीमंतीतून मिळत असते. जगात असेही लोक आहेत जे साधं आयुष्य जगतात, पण त्याच्या नम्र वागण्याने लोकांचे मन जिंकतात. आपण बोलताना किती गोड बोलतो यापेक्षा आपण एखाद्याच्या परिस्थितीत, भावनांमध्ये आणि अडचणीत त्याच्यासोबत किती प्रामाणिकपणे उभं राहतो हे महत्त्वाचं असतं. काही वेळा चांगल्या वागण्यानं अशा जखमा भरतात ज्या कोणत्याही औषधाने भरू शकत नाहीत. वागणं हे माणसाच्या संस्काराचं प्रतिबिंब असतं. लहानपणी घरात, शाळेत आणि समाजात आपण जे शिकतो ते आपल्या वागण्यात उमटतं. म्हणूनच आपल्या वागण्यानं आपण कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो किंवा त्याला दुःख देऊ शकतो. जगात कुणालाही वाईट वागणं देण्यासाठी तुमच्याकडे काहीही कारण नसतं. कारण आपण देतो तेच परत आपल्याकडे येतं. जीवनात मोठेपणा हे उंचीने किंवा पैशाने नाही, तर चांगल्या वागण्याने मोजली जाते. काही वेळा एखाद्या व्यक्तीचं एक साधं कसं आहात हे विचारणं सुद्धा त्याच्यासाठी आशेचा किरण ठरतं. लहान लहान कृती, नमस्कार करणं, ऐकून घेणं, समजून घेणं, प्रोत्साहन देणं, या गोष्टी तुमचं वागणं उंचावतात. वागणं हे केवळ इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठीही असतं. कारण चांगलं वागणं मनाला शांतता देतं, तर वाईट वागणं आयुष्यभर खंत निर्माण करतं. एखाद्या व्यक्तीशी चांगलं वागून आपण त्याचा दिवस सुंदर करू शकतो आणि वाईट वागून त्याचा दिवस बिघडवू शकतो. हा निर्णय फक्त आपला असतो. म्हणूनच जीवनात कधी अहंकाराने वागू नका. कोण कितीही लहान असो अथवा मोठा, प्रत्येकाला आदर द्या. कारण आपलं वागणं हीच आपली ओळख असते आणि ती ओळखच लोकांच्या मनात कायम राहते. शेवटी शब्द विसरले जातात, कृती विसरल्या जातात, पण तुमचं चांगलं वागणं लोकांच्या मनात आयुष्यभर जिवंत राहतं.